नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात। त्यापैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे तार कुंपण योजना। शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तार कुंपण योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत। तर यासाठी पात्रता काय असणार आहेत, अर्ज कुठं करायचा। तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी आहात आणि आपल्या या YouTube चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर मित्रांनो, चला करूया या व्हिडिओला सुरुवात। तार कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांना आता मिळणार 90% अनुदान। मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिलाच असेल। तर तार कुंपण योजना म्हणजे नेमका आहे तरी काय? तार कुंपण योजना ही डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पांतर्गत मित्रांनो राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण अनुदान योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या शेतीभोवती लोखंडी काटेरी तार कुंपण उभारून शेती पिकाचं वन्य प्राण्यांपासून होणारं जे नुकसान आहे हे नुकसान टाळणं। विशेषतः म्हणजे मराठवाड्यातील शेतकरी वगळता दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे। तर मग आता या योजनेचे नेमके महत्त्व काय आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। तर वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं जे होणारं नुकसान हे भारतीय शेतीसमोरील एक प्रमुख आव्हान आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील जंगलालगत असलेल्या भागामधील जे राहणारे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांचा हा प्रश्न अधिक आहे। तर मित्रांनो, रानडुक्कर असेल, हरण असेल किंवा जंगली वानर असेल यासारख्या प्राण्यांच्या शेतामधील उपद्रव वाढत चालला असून यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान होतं आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते। अशा परिस्थितीमध्ये तार कुंपण योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे। तार कुंपण योजनेचे फायदे नेमके तरी आहे काय हे सुद्धा आपण पाहूया। तर सर्वात फायदा असा की शेतकऱ्यांच्या पिकाचं संरक्षण होतं, म्हणजे तार कुंपणामुळे शेतामध्ये वन्य प्राण्यांचा शिरकाव होण्यापासून प्रतिबंध होतो, ज्यामुळे पिकाचं नुकसान होत नाही। दुसरा प्रकार म्हणजे दुसरी मदत म्हणजे अशी आर्थिक मदत। शासनाकडून 90% पर्यंत अनुदान दिल्या जातं, ज्यामुळे शेतकऱ्यावरील जो आर्थिक बोजा आहे हा आर्थिक बोजा सुद्धा कमी होतो। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की दीर्घकालीन उपाय। तर मित्रांनो, एकदा का तार कुंपण उभारल्यानंतर त्याचा फायदा अनेक वर्ष मिळत राहतो। जसं की शेतकऱ्यांनी एकदा तार कुंपण केलं तर शेतकऱ्यांना वारंवार कुंपण सुद्धा करावं लागत नाही। आणि उत्पादनामध्ये वाढ, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि फायद्याचा म्हणजे उत्पादनामध्ये शेतकऱ्यांची वाढ होते। वन्य प्राण्यापासून संरक्षण मिळाल्यामुळं पिकाचं उत्पादन वाढतं आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा की शेतकऱ्यांमध्ये मानसिक शांतता राहते। शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाबद्दल सतत काळजी करण्याची गरज राहत नाही, कारण की शेतकऱ्यांना शेतामध्ये पीक तर पेरलेलं असतं, तर जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान होतं। तर तार कुंपण योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तार कुंपण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मित्रांनो काही महत्त्वाच्या सुविधा सुद्धा पुरवल्या जातात। त्यातला महत्त्वाची सुविधा म्हणजे साहित्य पुरवठा। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 क्विंटल लोखंडी काटेरी तार आणि 30 खांब पुरवण्यात येतात। जसं की यामध्ये अनुदानाचा जर विचार केला तर शेतकऱ्यांना या साहित्याच्या एकूण किमतीपैकी 90% अनुदान शासनाकडून दिलं जातं, तर उर्वरित जी 10% रक्कम आहे ही शेतकऱ्यांना स्वतःच्या हिश्श्यातून भरावी लागते। जसं की विशेष लक्ष गट असेल, दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा मित्रांनो विशेष लाभ दिला जातो। तर मग आता या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहेत किंवा कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत हे सुद्धा पाहूया। तर तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे। अर्जासोबत काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्र सुद्धा जोडावी लागतात। तर मग आता ही नेमकी कागदपत्र कोणती आहेत हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। तर मित्रांनो, नेमकं काय आहे ही अर्ज प्रक्रिया हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना विशेष म्हणजे पात्रता आता आपण या ठिकाणी पाहिलेच। तर अर्ज कसा करायचा? तर सर्व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची जी शेतजमीन आहे ही स्वतःच्या मालकीची असणं गरजेचं आहे। जसं की अर्जदार शेतकऱ्याकडे जमिनीची मालकी हक्क असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की अतिक्रमण नसावे।
तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांचे शेत अतिक्रमत नसावं, शेतकऱ्यांची स्वतःची मालकी शेती असणं गरजेचं आहे. तर वन्य प्राण्यांचा अधिवास नसणे, अर्जदारांनी तार कुंपणासाठी निवडलेले क्षेत्र किंवा शेती वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावे, 10 वर्षाचा शेतीचा वापर असावा, सदर जमिनीचा वापर पुढील 10 वर्षासाठी शेती व्यतिरिक्त कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही, याचा ठराव शेतकऱ्यांना समितीकडे सादर करावा लागणार आहे. तर नुकसानीचा पुरावा, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये वन्य प्राण्यांकडून शेतीचं पिकाचं जे नुकसान होत असतं तर नुकसानीबाबतचा जो ठराव आहे हा ग्राम परिस्थिती विकास समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, वन परिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र सुद्धा सादर करावे लागणार आहेत. तर मग आता या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहेत, यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र लागणार आहेत हे आपण पाहूया. तर तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्वाची कागदपत्र लागते. तर सर्वात महत्वाचा म्हणजे अर्जदाराचा फोटो असलेले ओळखपत्र, ज्यामध्ये तुम्ही आधार कार्ड वापरू शकता, मतदान कार्ड वापरू शकता किंवा इतर कोणता शासकीय ओळखपत्र हा पुरावा तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याचे 7/12 उतारे आणि 8चा उतारा आणि शेतकऱ्यांचे पासबुक सुद्धा असणं गरजेचं आहे. तर ग्राम परिस्थिती विकास समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, वन परिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि तिसरा महत्वाचा डॉक्युमेंट म्हणजे जमिनीचा नकाशा. वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा पुरावा हा सुद्धा असणं गरजेचं आहे. तर काही अडचणी आणि उपाय सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर तार कुंपण योजनेची अंमलबजावणी करताना काही अडचणी सुद्धा येऊ शकतात. तर मग आता यामध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर मित्रांनो, उदाहरणार्थ या ठिकाणी अर्ज प्रक्रियेमध्ये जटिलता येऊ शकते, म्हणजे तुमचा अर्ज काही कामानिमित्त किंवा कारणानिमित्त तुमचा अर्ज हा थांबवला सुद्धा जाऊ शकतो. तर अनेकदा अर्ज प्रक्रिया जटिल असल्यामुळं शेतकऱ्यांना समजत नाही. यासाठी कृषी विभागाकडून जागृती शिबिरे आयोजित केली जावीत, जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर अनुदान मिळण्यास विलंब सुद्धा होऊ शकतो, कारण की तुम्ही अर्ज भरला, तुम्ही त्या ठिकाणी कागदपत्र सुद्धा समाविष्ट केले किंवा तुम्ही जे सामान होतं हे सामान सुद्धा उभारलं, तर यावर प्रशासनाने उपाययोजना करणं आवश्यक आहे. म्हणजे दर्जेदार साहित्याचा अभाव असतो, काही वेळा पुरवले जाणारे साहित्य हे निकृष्ट म्हणजे एकदम हलक्या दर्जाचे असते, यावर नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. तर यामुळे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. तर महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यामध्ये तार कुंपण योजनेचे चांगले परिणाम सुद्धा दिले आहेत. उदाहरणार्थ गडचिरोली जिल्हा असेल, आदिवासी शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा फायदा सुद्धा झाला आहे. तुम्ही पाहिला असेल तुमच्या शेतामध्ये जंगली जनावरांपासून पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, जसं की तुम्ही पाहिला असेल पूर्वी वन्य हत्तीमुळं त्यांचे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं, परंतु तार कुंपण उभारल्यामुळं हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी झालं. त्याचबरोबर वन्य प्राण्यामध्ये रोही, रानडुक्कर, हरिण ही जंगली जनावरं सुद्धा असतात. तर या जनावरांमुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर मग आता महाराष्ट्रामधील जवळपासच्या वन परिक्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा फायदा झाला आहे. तर रानडुकरामुळे होणारे नुकसान थांबवल्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ झाली आहे. तर तार कुंपण योजनेची व्याप्ती अधिक विस्तारित करण्यासाठी आवश्यकता असते. तर यासाठी काही उपाययोजना सुद्धा करता येणार आहेत. तर या नेमक्या उपाययोजना कोणत्या आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर मित्रांनो, सर्वात महत्वाची आणि पहिली उपाययोजना म्हणजे शेतकऱ्यांचं अनुदान वाढवणं. काही विशिष्ट प्रदेशामध्ये अनुदानाची मर्यादाही 100% पर्यंत वाढवण्यात आली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सौर ऊर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक तार कुंपण जसे की नवीन तंत्रज्ञान वापरात आणणं, जसं की तुम्ही पाहू शकता झटका मशीन असेल, झटका मशीनचा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आणि मोठा वापर होताना दिसत आहेत. तर त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा असा की सामूहिक तार कुंपण जर केलं तर शेतकऱ्यांची मोठी बचत होतं. तर एकाच गावातील अनेक शेतकऱ्यांच्या संभोवताली एकत्रित तार कुंपण उभारणे, ज्यामुळं खर्च कमी होईल. तार कुंपण योजना ही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. तर या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं वन्य प्राण्यांकडून जे होणारं नुकसान आहे हे नुकसान थांबावं आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ व्हावी. तर अशा प्रकारे राज्य सरकारने 90% अनुदानापर्यंत शेतकऱ्यांना आता अर्ज मागवणे सुरू झाले आहे. तर तुम्ही पाहिला असेल की अर्ज कुठं करायचा, या संबंधित कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहिले आहे. तर तुम्हाला ही कागदपत्र कोणती लागणार आहेत याची सुद्धा माहिती आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती पाहून मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज तुम्हाला कुठल्याही झेरॉक्स मशीनवर मिळून जाईल. अर्ज ऑफलाईन आहे.
संपूर्ण अर्ज हा विहित नमुन्यात भरून तुम्हाला पंचायत समिती वन परिक्षेत्र अधिकारी मित्रांनो यांच्याकडे तुमचा अर्ज हा सुपूर्द करायचा आहे। अर्जासोबत तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरची एक चिठ्ठी सुद्धा त्यात समाविष्ट करायची आहे, जेणेकरून तुमच्या अर्जाची जर निवड झाली तर तुम्हाला वन परिक्षेत्र अधिकारी किंवा वन विभाग त्याचबरोबर पंचायत समिती यांच्याकडून मित्रांनो संपर्क साधण्यास मदत होईल। तर अशा प्रकारे तुमची शेती जर जंगली भागात असेल, वन परिक्षेत्र भागात येत असेल, तुम्हालाही जंगली जनावरांचा मोठं त्या ठिकाणी नुकसान होत असेल तर तुमच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे आणि ही योजना सुद्धा तुमच्या फायद्याची आहे। तर आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुमच्या फायद्याची असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। तर मित्रांनो वाट पहा पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची, तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र।